मंडळी, सत्तेच्या मस्तीत धुंद झालेल्या नगरसेवकानं डोंबिवलीत एका महिला डॉक्टरला भर रुग्णालयात मारहाण केली। आणि कारण काय? फोन उचलला नाही। प्रश्न हा आहे की फोन उचलला नाही म्हणून हात उचलण्याचा, मारहाण करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधीला, नगरसेवकाला कोणी दिला? सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसतंय, मारहाण दिसते, आरोपी दिसतोय, मग पोलिसांच्या कारवाईला वेळ का लागला? आणि जो माणूस काही मिनिटांपूर्वी दणकून मारहाण करत होता तो गुन्हा दाखल झाल्याबरोबर अचानक आजारी कसा काय पडला? हा योगायोग आहे की यंत्रणेची साथ आहे? सगळ्यात मोठा उपहास कोणता आहे माहिती आहे? ज्या डॉक्टरला मारलं त्या डॉक्टरांकडे हा उपचारासाठी गेला। मारताना डॉक्टर आठवत नाही, पण वाचवण्याची वेळ आली तेव्हा मात्र याला डॉक्टर आठवला। आपण डॉक्टरांना देव म्हणतो, पण आपल्या या देशात त्या देवांना स्वतःच्या सुरक्षेसाठी हॉस्पिटलमध्ये बाउन्सर ठेवावे लागतात, रक्ताच्या थारोळ्यात पडावं लागतंय। जीव वाचवणारे हात आज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडतायत, हे इथल्या देवाचं वास्तव आहे। हो, हे खरं आहे की रुग्ण गमावणं कोणत्याही कुटुंबासाठी असह्य असं दुःख असतं। नातेवाईकांचा आक्रोश अगदी स्वाभाविक आहे, पण त्या दुःखाचं रूपांतर हिंसेत झालं तर ती भावना नाही, ती गुंडगिरी ठरते। मेडिकल सायन्सला मर्यादा आहेत, शिवाय सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर कमी आहेत, बेड कमी आहेत, औषधं कमी आहेत। ही रुग्णालय व्हेंटिलेटरवर आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये। आणि रुग्ण क्षमतेच्या कितीतरी पटीनं तिथं रुग्ण येतात, त्यामुळे हा सगळा ताण आहे। तरीही दिवस रात्र उभ्या राहणारा डॉक्टर प्रत्येक वेळी सॉफ्ट टार्गेट ठरतो। हेही खरं आहे की काही डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची प्रकरणं समोर येतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी। पण न्यायालयाचं काम रस्त्यावरचे मुजोर जे गुंड आहेत ते डॉक्टरांना मारहाण करून करू शकत नाहीयेत। आज डॉक्टरांवर हात उचलला जातोय, उद्या डॉक्टर गंभीर रुग्णालय जे रुग्ण असतील त्यांना हात लावायला धजावणार नाहीयेत। प्रत्येक निर्णय भीतीतून घेतला जाईल आणि मग त्याची किंमत शेवटी कुणाला मोजावी लागणार आहे? रुग्ण आणि संपूर्ण समाजाला। म्हणून डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे आणि कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे हात उचलण्याची। त्यामुळे डॉक्टरांचा हात भीतीनं थरथरता कामा नये। देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा तो मृत्यू असेल हे समजून घेणं गरजेचं आहे। ही झाली एक बाजू, पण दुसऱ्या बाजूला सुद्धा जो सामान्य रुग्ण तिथे येतोय, खूप आशेने येतोय, देव म्हणून येतोय, तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा निश्चितपणे शिवीगाळ ज्या पद्धतीनं केली जाते, रमेश म्हात्रे आणि इतर लोक शिवीगाळ करत असताना सुद्धा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांनी त्यांचा संयम ढळू दिला नाही। निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी बाविस्कर तिच्या वरिष्ठ असलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत फोनवरून संवाद साधत होती, त्यामुळे ती घटना घडली त्यावेळी सीएमओ म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सादिमा मोईन कुठे होत्या असा प्रश्न आता निर्माण झाला। आणि अनेक वेळा असं होतंय की हे सगळे जे हॉस्पिटल्स आहेत, सरकारी दवाखाने, ते आज निवासी डॉक्टरांच्या भरोसे चाललेत। वरिष्ठ कुठे असतात? जे व्यवस्थापन करतात ते मात्र बाजूला, तोफेच्या तोंडी मात्र हे कर्मचारी असतात। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा जो ढिसाळ कारभार आहे त्याबद्दल सुद्धा बोलायला हवं। आणि म्हणून या दोन्ही मुद्द्याबद्दल बोलूया। पण या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। या चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टुडिओत आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खूप स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी अतुल लोंढेजी सुद्धा आहेत, जे नागपूरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत। तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत, सहमुख्य प्रवक्ते आहेत। डॉक्टर साहेब, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बनजी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। नवनाथराव, तुमचं सुद्धा स्वागत आहे। थोड्याच वेळात सायन माडचे अध्यक्ष डॉक्टर शुभम दुगमवार सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। पण चर्चेची सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांच्यापासून करणार आहे। अखिलजी,
एक लोकप्रतिनिधी जेव्हा ठीक आहे त्या महिलेनं त्यांना तक्रार केली म्हणून तो नगरसेवक तिथं गेला असेल, पण ज्या प्रकारे तो तिथं महिला डॉक्टरांवरती हात उचलतो, महिला डॉक्टरवरती हात उचलून जी मर्दुमकी गाजवल्याचा आव आणतो, त्याला तो अधिकार कुणी दिला? आणि ही मारहाण करण्याची वृत्ती सत्तेतून आलेली मस्ती आहे का? 100% ही वृत्ती सत्तेतनंच आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, हे जे काय श्रीमान रमेश म्हात्रे नगरसेवक जे कोण आहेत, हे ठाण्याचे ऑर्थोपेडिक डॉक्टर तसेच तिथले स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांचे राईट हँड आहेत. हे तुम्हाला तुमचे तिकडे लोकल पत्रकारही सांगतील. त्याच्यावर फक्त श्रीकांत शिंदेजींनी फक्त एक ट्विट केलं. त्या इतकं तिथले स्थानिक खासदार असताना त्यांना अद्याप वेळ मिळाला नाही आहे तिकडे जाऊन ज्या प्रकारे जे मारहाण झाली आहे, तिथे ते नर्सिस बसलेले आहेत, त्या नर्सिसना जाऊन भेटायला किंवा त्या डॉक्टरांना जाऊन भेटायला त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. आणि आपण ज्या प्रकारे पाहिलं की ज्या प्रकारे मारहाण हे नगरसेवक ते करत होते, खरं तर नगरसेवकांचं मूलभूत काम काय आहे? जर तिकडे हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसेल ना, तर हे 3 टर्म नगरसेवक आहे महाशय, तर ह्यांनी ते इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे. आपल्याला जे काय माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही काल आदित्य ठाकरे साहेबांबरोबर तिथे त्या हॉस्पिटलला गेलो होतो. तिकडे त्या नर्सिसची भेट घेतली, डॉक्टरांची भेट घेतली. ते काय सांगत होते की तिकडे NICU नाहीये. NICU आहे तर ते फुल आहे, त्याची स्ट्रेंथ नाहीये. त्यांना ह्याची पूर्ण कल्पना होती की जेव्हा त्या बाळाला जन्म दिला जाईल तेव्हा त्यांना NICU ची गरज पडेल. आणि ह्यांना संध्याकाळपासून सांगण्यात येत होतं की सायन किंवा हे सायन सांगतायत, पण दुसरं कुठच्याही हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला किंवा जे कुठलं हॉस्पिटल त्यांना जमेल त्या हॉस्पिटलला शिफ्ट करा. त्यांनी त्याच्यात वेळ वाया घालवला. त्यांनी नगरसेवकांना कॉल केलं, नगरसेवक तिथे आले, त्याला किती वेळ लागला असेल. नगरसेवकांनी आल्यानंतर तिथे दादागिरी केली, मारामारी केली. तुम्हाला विदाऊट म्हणजे ते विथ ऑडिओ तुम्हाला तो व्हिडिओ प्ले पण करता येणार नाही, अशा प्रकारे शिवीगाळ महिलांबरोबर ते नगरसेवक तिथे करत होते. अक्षम्य आहे. ह्याला कुठच्याही प्रकारे तुम्ही ह्याला डिफेंड करू शकत नाही. हे आफ्टर थॉट सारखं आता जे काय सगळं प्री प्लॅन केलं जात आहे. नगरसेवक एकदम धडधाकट होते, काल असं जम्प करून मारहाण करत होते आणि आता ते थेट जम्प करून हॉस्पिटलला पोहोचले. FIR झाल्यावर FIR पण होत नव्हता. जेव्हा रोहित पवार तिकडे गेले, आदित्य ठाकरे साहेब तिथे गेले, सगळ्या समाजातनं, माध्यमातनं, सगळीकडनं त्यांच्यावर थुतू व्हायला लागली. त्याच्यानंतर या सत्ताधाऱ्यांना वाटलं की आता याला अटक केली पाहिजे. पण अटक केल्यानंतर पण माझं एक ठाम आरोप आहे की तिथल्या जे काही स्थानिक जे कोण आहे ना सत्ताधारी, त्या सत्ताधाऱ्यांनी हे सगळं रचलेलं आहे आणि आता त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे. तुम्ही खरं तर ते ज्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये जायची परवानगी दिलेली ना, त्या डॉक्टरांची कारवाई झाली पाहिजे आणि त्या हॉस्पिटलची पण कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, पण डॉक्टर राजू वाघमारे, मला हे सांगा की अशा प्रकारे जर समजा सत्ताधारी असलेले नगरसेवक सत्तेची कवच कुंडलं घालून अशा प्रकारे जर डॉक्टरांना मारहाण करत असतील, तर मग त्यांच्यावर कारवाई करून हे चालणार नाही म्हणण्याची धमक तुम्ही दाखवणार आहात का? तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात. ती विलासजी, ती धमक आम्ही दाखवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा की या घटनेचा आम्ही पक्षातर्फे पण निषेध केलाय. एक डॉक्टर म्हणून मीही निषेध करतो. या गुन्ह्याला किंवा अशा प्रकारच्या वागण्याला कितीही इमर्जन्सी असेल तर अशा प्रकारच्या वागण्याला आपण अजिबात संमती देऊ शकत नाही. हे आमचं स्पष्ट मत आहे, आमच्या नेत्यांचं मत आहे, आमच्या पक्षाचं मत आहे. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही कोणालाही डिफेंड करत नाही. त्यांनी जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये कुठेही कमतरता भासू नये, हे आमचं मत आहे. पक्ष काही कारवाई करणार आहे की केवळ निषेध करणार आहे? नाही, पक्ष कारवाई नक्कीच करणार. पक्षाने त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याला पक्षातली पद म्हणा, त्याची पदोन्नती म्हणा, त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पक्षामध्ये सावरलं जाणार नाही. त्याची शिक्षा त्याला पक्ष देणार आहे. दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीने आता अखिल चित्रे बोलत होते की ते जे म्हात्रे आहेत ते काय श्रीकांत शिंदेचे राईट हँड वगैरे असा काही प्रकार नाही आहे. त्याच्यामुळे ते संपूर्णपणे खोटं आहे. 3 वेळा निवडून आलेला नगरसेवक आहे, पण तो काय राईट हँड वगैरे प्रकार नाही आहे. तिसरा मुद्दा असा की त्याला अटक करा किंवा त्याच्यावर कारवाई करा
हे रोहित पवार आणि आदित्य ठाकरे जाण्याच्या आधीच आमच्या पक्षाकडून तशा सूचना गेल्या होत्या. वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की त्याला कोणत्याही परिस्थितीत क्षमा नाही, त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा. हे लोक जेव्हा गेले तेव्हा तपास तो चालू होता, तो तिकडे नव्हता. त्याला सगळं पकडून तो कुठे आहे ते करून त्याला तिकडे आणण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली. त्याच्यामुळे सत्ताधारी म्हणून किंवा शिवसेना म्हणून आम्ही कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोय असं जर कोण बोलत असेल तर तो मूर्खपणा आहे. असं बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या चुकीचं प्रायश्चित्त त्याला मिळालं पाहिजे. आणि डॉक्टरांना किंवा परिचारिकांना मारहाण हा जो प्रकार आहे, हा जो आपल्याकडे सुरू आहे त्या कायद्यामध्ये अजून सुधारणा करून कडक कसा करता येईल याकरता बघितलं पाहिजे, असं स्पष्ट मत डॉक्टर श्रीकांत शिंदेचं आहे. त्या पद्धतीने आमची सत्ता आहे, आम्ही या कायद्यामध्ये सुधारणा करू. या कायद्यामधून डॉक्टर आणि परिचारकांना कसं संरक्षण मिळता येईल त्याच्याकडे बघू. आणि जे ओपीडी किंवा ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी नेहमीच अशा प्रकारच्या घटना घडतात, तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत. सुरक्षा रक्षक नेमून त्या पद्धतीच्या या गोष्टी परत होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. बघा, सुरक्षा रक्षक कुणाच्यासाठी नेमावे लागतील? डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी? आपल्याला नक्कीच डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षेसाठी नेमावे लागतील. बरं, जर अशा प्रकारच्या घटना ओपीडी मध्ये जर पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक, बघा ह्या घटना याच्यापूर्वीही पुष्कळ वेळा घडल्यात. आमच्या KM ला घडल्यात, इतर सरकारी हॉस्पिटलला घडल्यात. आणि या घटनांचं कोणीही समर्थन करणार नाही आणि करू नये. माझं स्पष्ट मत आहे की रमेश म्हात्रेला शिक्षा ही झालीच पाहिजे. कोणत्या परिस्थितीत त्यांनी ती चूक केली या चुकीला कारण तुम्ही देऊच शकत नाही. एक डॉक्टर म्हणून एक तर तुम्ही त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही समर्थन करत नाहीयेत, पण कारवाई नक्की कठोर करा. एखादा निबंध वगैरे लिहून घेण्याची कारवाई अशी नको आहे. खरंच काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथराव, गुन्हा होतो, आरोपी स्पष्ट दिसतो, CCTV फुटेज आहे, पण त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. बरं, वेळ लागल्यानंतर एवढा धडधाकट माणूस ऐकत नाही, त्याला किती लोक ओढतायत मागे, एवढा धट्टा कट्टा माणूस गुन्हा दाखल झाल्यावर हॉस्पिटलमध्ये कसा जातो? याचा अर्थ इथं पुन्हा एकदा व्यवस्था साथीला उभी आहे का? ह्या अशा लोकांच्या ह्या मुजोरीला आणि मगुरीला पाठीशी घातलं जातंय का? निश्चितपणे विलासराव, ज्या पद्धतीनं या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आली आणि अटक करण्यानंतर तो आता हॉस्पिटलमध्ये जाऊन बसला, याचा अर्थ डॉक्टरनी त्यांना साथ दिली आहे. कदाचित चुकीचं प्रमाणपत्र देखील दिलेलं असेल तर अशांची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे. कारण डॉक्टरांच्या मारहाणीचं समर्थन कुणी करत नाही, आपल्या पॅनलपैकी कुणीही करणार नाही आणि अशा पद्धतीच्या घटनांचं समर्थन कुणीही करू नये. आणि जर का त्याला रुग्णालयामध्ये नेऊन बसण्याची व्यवस्था कोणी केली असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे, त्याचंही समर्थन कोणी करणार नाही. ज्या पद्धतीनं डॉक्टर हे लोकांचे जीव वाचवण्याचं काम करतात, आता तिथं काही इन्सिडेंट घडला असेल की डॉक्टर वेळेवर आले नाही, वेळेवर आले, हा चौकशीचा भाग आहे, पण कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. कायदा हातात घेऊन मारहाण करणं याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. आणि ज्या पद्धतीनं अटक झाल्यानंतर त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याचंही समर्थन केलं जाणार नाही. त्याची देखील चौकशी होईल आणि चौकशीतनं जे कोणी दोषी असतील, म्हणजे त्याला बोगस सर्टिफिकेट देणारे असतील, जे काही असतील, त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. विलासराव, तुम्हाला आठवत असेल की तातडीनं गुन्हा दाखल करण्यात आला, कुठेही गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर झाला नाही. कुठल्याही राजकीय दबावापोटी अटक करण्यासाठी देखील उशीर झाला नाही. परंतु काही डॉक्टरनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिले का हे देखील तपासण्याची गरज आहे आणि तपासून त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. त्याचं समर्थन केलं जाणार नाही. याच्या आधी देखील अशाच पद्धतीनं डॉक्टरांवर हल्ले झाले होते. काही वेळेला सरकार म्हणून डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने वेळोवेळी केलेलं आहे. आणि याही प्रकरणात म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो, या उद्या भारतीय जनता पार्टीचा एखादा कार्यकर्ता असता तरी तेवढ्याच कठोरतेनं कारवाई केली असती. एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, स्वतः श्रीकांत शिंदे आणि आपण उदय सामंत यांची प्रतिक्रिया ऐकली. कुणीही अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांचं समर्थन करत नाही आणि कुणीही त्यांचं समर्थन करू नये. ठीक आहे, आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी डॉक्टर शुभम
आहेत माडचे, ते सैन अध्यक्ष आहेत. डॉक्टर, मी उपहासानं म्हणत नाही, पण खरंच डॉक्टरांना सुद्धा आता वाय दर्जाच्या सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्याची वेळ तुम्हा डॉक्टरांवर आली आहे का? माझं तर असं म्हणणं आहे की डॉक्टरांना वाय नाही Z+ सेक्युरिटी द्यायला चालू केली पाहिजे. म्हणजे असे कमांडो प्रत्येक बाजूला डॉक्टरांना- आणि मग ऑपरेशन करताय डॉक्टर, असं म्हणताय तुम्ही? हो. आता प्रत्येक डॉक्टरांना एक Z+ सेक्युरिटी घेऊन सोबत फिरावं लागेल. प्रत्येक ओपीडीत आता नेक्स्ट गन मॅन सोबत घेऊन जे सरकार पुरवेल असं आम्हाला वाटतं, किंवा पैसे स्वतःच्या पैशाने डॉक्टरांना लागेल Z+ सेक्युरिटी सुद्धा पुढच्या वेळेस असं वाटायला लागलं. आणि ही गोष्ट नवीन नाहीये की प्रत्येक ठिकाणी दर आठवड्याला काही ना काही घटना घडतायत. प्रत्येक ठिकाणी असं हो. वाटतं की आम्ही डॉक्टरांना मारलं म्हणजे आमचं साध्य झालं. तुम्ही डॉक्टरांना मारून काही साध्य होणार नाही. तुम्ही विचार नाही करत की तुम्ही डॉक्टरांना मारून जे ऑलरेडी 100 लोक तिथे ऍडमिट झालेले आहेत त्यांचं नुकसान होतंय. की तुम्ही डॉक्टरांना मारलं म्हणजे तुम्ही खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठं आम्ही साध्य करून घेतलं असं होत नसते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की जर पॉलिटिशियनच लोक जर डॉक्टरांवर अटॅक करणार असेल तर मग बाकीच्या लोकांनी करायचं काय? डॉक्टरांनी करायचं काय? जायचं कोणाकडं? आणि अजून एक गोष्ट म्हणजे सिक्युरिटी गार्ड्स लोकांना पॉलिटिशियन लोकांना थांबवायची परवानगी नाही आणि ते थांबवू शकत नाही, कारण ते यंत्रणेशी बांधिले, यंत्रणेशी बांधिले, त्याच्यामुळे ते काहीच करू शकत नाही. एक तर ती गोष्ट. आणि सिक्युरिटी गार्ड असले सुद्धा 4 लोक 5 लोक ओपीडी मध्ये येऊ शकतात. ही पण मोठी गोष्ट आहे. 4 लोक 5 लोक पॉलिटिशियन घेऊन त्यांचे गुंडे सोबत येऊ शकतात आणि महिला डॉक्टर, महिला नर्सेस, आणि ते सोडून सुद्धा तिथला जो मेल डॉक्टर होता त्याला आता तुम्ही बघितलं नाही किती शिवीगाळ केली. शिवीगाळ तुम्ही म्हणजे तो ऑडिओ जो बघितला तुम्ही, तो ऑडिओ सोबतचा जो व्हिडिओ बघितला असेल त्यात किती शिवीगाळ, आणि त्याला सुद्धा धमकी देण्यात की आली की तू बाहेर भेटल्यावर तुला बघतो काय करू. तर आजचा जर डॉक्टरांना ओपीडी मध्ये घटनानंतर म्हणतात की बाहेर भेट, आम्ही तुझ्यावर काय करू, तर विचार करायची गोष्ट आहे की तो बाहेर सुद्धा फिरेल का? ठीक आहे. अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, जेव्हा ह्या सगळ्याबद्दलची माहिती काढली तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये जी सुविधा असायला हवी होती ती सुविधा तिथं NICUची नव्हती, अशा प्रकारची माहिती आली. डॉक्टरांनी त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही दुसरीकडे जा. पण एका बाजूला ज्यांनी ती व्यवस्था उभी करायला हवी होती ती जबाबदारी नगरसेवकांच्या, लोकप्रतिनिधींचीच आहे. एका बाजूला आपली जबाबदारी झटकणं सुद्धा आहे यातलं, आणि एक सॉफ्ट टार्गेट म्हणून डॉक्टरांना टार्गेट करणं हे सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं, ही कुठली मानसिकता आहे? हे कशामुळे असं होतंय आणि या सगळ्याला उपाय काय वाटतो तुम्हाला? आता विलास, आपण ही घटना काही पहिल्यांदा पाहिली असं नाही. हा, मला याच्यात सर्वात जास्त जबाबदार एकनाथराव शिंदे वाटतात, हम्म, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, अनेक वर्ष मंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाच्या एखाद्या मोठ्या नेत्याकडनं किंवा कॉर्पोरेटरकडनं ही घटना पहिल्यांदा घडते असं नाही आहे. हम्म, तुम्हाला संजय गायकवाड आठवतो का? त्यांनी एका वेटरला पंच केला होता. बॉक्सर, म्हणजे आपली ताकद जे आहे ते एक अतिशय कमजोर व्यक्तीवर त्यांनी आपली ताकद दाखवली होती. ते सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथराव शिंदेनी त्यांच्यावर पक्ष म्हणून, कायदा आपलं काम करेल, हम्म, कायदा आपलं काम करेल, तुमच्यासारखे लोक त्याच्यावर दबाव निर्माण करतील, कारवाई पण होईल, तो भाग वेगळा आहे. पण पक्ष प्रमुख म्हणून आणि पक्षातला एक नेता, आमदार, दुसऱ्या तिसऱ्या टर्मचा आमदार असं कृत्य करतो, त्याच्यावर एकनाथराव शिंदे यांनी काय कारवाई केली? हम्म, संतोष बांगर यांनी पत्रकाराला मारलं, हम्म, काय कारवाई केली? एकनाथराव शिंदेनी काय कारवाई केली? हा, रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने डॉक्टरांना मारलं, जबाबदारी इन्फ्रास्ट्रक्चरची तुम्ही किती बजेटमध्ये, त्यांनी सांगितलं का की बजेटमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या किती प्रोव्हिजन आम्ही ही आरोग्यासाठी करतो? लोकसंख्या वाढली आहे, गरिबी वाढलेली आहे, असमानता श्रीमंत गरिबातली मोठी वाढलेली आहे, आणि भार जो आहे तो स्वाभाविकपणे सामान्य रुग्णालय जे आहेत शासकीय, हो, मग ते कॉर्पोरेशनचे असो, जिल्हा परिषदचे असो, किंवा मग राज्य शासनाचे असो, केंद्र शासनाचे असो, हा, याच्यावर तो भार येणार आहे. याचं असेसमेंट करून आपण आरोग्यावरच्या तरतुदी वाढवल्या आहेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. हम्म, 4% गेलेली तरतूद जी आहे ती केंद्राचं सांगतो मी तुम्हाला, ती 2.5% खाली आलेली आहे. हम्म, आणि त्याचा जो परिणाम आहे तो सगळा डॉक्टरांवर बोजा येतो. हम्म, दुसरी गोष्ट, जे खासगी रुग्णालय आहेत, खासगी रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीचं बिल येतं, आता इथे मार्टचे डॉक्टर बसले शुभम दुगमवार, त्यांनी पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीचं बिल घेतलं जातं, त्याच्यानंतरचा जो रोष आहे तो रोष तर पॉलिटिशियनला पण झेलावा लागतो. आम्हाला म्हणावं लागतं, डॉक्टरांना फोन करावा लागतो की एवढं बिल कसं बाबा. हम्म,
आता मी तुम्हाला सांगतो, मी आता उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, पण आता हा मुद्दा इथे आलाच आहे तर मला हा मुद्दा काढावासा वाटतो. इथे नवनाथ पण बसले, नक्कीच मुख्यमंत्र्यांना सांगतील, कारण नागपूरची गोष्ट आहे. हम्म. आमच्या इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. एम्स मधनं अशा गाईडलाईन्स आहेत सगळ्या याला, की जेनरिक मेडिसिनच दिलं पाहिजे, राईट. बरोबर. जे जे ज्या फार्मसीज या जे सुपर स्पेशालिटी किंवा जीएमसी या शासकीय रुग्णालयांमध्ये आहेत, तिथे जेनरिक मेडिसिनच प्रिस्क्राईब केल्या पाहिजे, ज्याच्या किमती ह्या 90% कमी आहे. हो. 90% कमी आहे. म्हणजे तिथे 500 रुपयाचं मेडिसिन जे आहे ना, ते 50 रुपयात मिळतं जेनरिक, पेटंट नसल्यामुळे. हम्म. ते तिथे जेनरिक न विकता तिथे सरळ सरळ जे आहे ते रेग्युलर पेटंटेड मेडिसिन विकलं जातं. 50 रुपयावरून 500 रुपये घेतलं जातं. कुठे कुठे इथे पण लोकांचा संयम सुटतो ना विलास. अगदी खरं. नाही, मी सांगतो, विचारणार आहे ऐकून घ्या ना त्याच्याबद्दल. विलास, आधी ऐका ना. आधी ह्या मारकुड्या मुजोर नगरसेवकाची शाळा घेऊ, नंतर त्याच्याबद्दल बोलू. त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत आपण. नाही, मला असं वाटतं की एकनाथराव शिंदेची जबाबदारी जास्त आहे, हम्म. आणि ती जबाबदारी अशी आहे की त्यांनी त्याला पक्षातून काढलं पाहिजे किंवा त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पहिली गोष्ट, त्यांनी आपल्या स्वतःच्या स्तरावर काही कारवाई केली आहे का? मी तुम्हाला 3 उदाहरणं दिले. हम्म. 3 उदाहरणामध्ये एकनाथराव शिंदेंनी कुठलीही अशा पद्धतीची कारवाई केली नाही. माझी अशी सुद्धा माहिती आहे, रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या सीओवर बीजेपीच्या नगरसेवकांनी हात उचललाय काल, त्याच्यावर हम्म. एफआयआर झालेला अशी माझी माहिती आहे. मला एकाच पत्रकाराने सांगितलं. मी एकदम एन्डॉर्स करत नाही, पण अशी माहिती आहे, ती कन्फर्म करावी, कारण एफआयआर झालेला असं अशी पण माहिती येते आहे. हम्म. हे सातत्याने हे जर वाढत राहिलं तर आपण मूळ प्रश्न कशामध्ये आहे, मूळ समस्या कशामध्ये, ते सोडून देऊ आपण. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे की यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, त्याच्यामध्ये डॉक्टर इन्व्हॉल्ड आहे, सर्टिफिकेट दिल्याशिवाय तर ऍडमिट करून घेता येणार नाही. त्यांनी अटक जी आहे ती टाळलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत, पण आमच्या स्तरावर आम्ही काय कारवाई करतो हे पण तितकंच महत्वाचं आहे ना विलास. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. मी डॉक्टर शुभम यांना त्यात आपल्या दुसऱ्या मुद्द्यावर आपण जाऊया. खरं तर तुम्ही येण्याच्या आधी डॉक्टर राजू वाघमारेंना मी तोच प्रश्न विचारला होता की तुम्ही कारवाई करणार का, पक्ष म्हणून तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि डॉक्टर, हे तुम्ही नेत्यांपर्यंत पोहोचवा. एकावर कारवाई केली तर दुसरे पुन्हा अशा प्रकारची मुजोरी करणार नाहीत, पक्षाची बदनामी त्याच्यामुळे होणार नाही. तुम्ही इतकं मोठं काम करताय सगळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आणि अशा लोकांमुळे त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, डाग बसतो. त्यामुळे अशा लोकांवरती कारवाई करणं नाही, तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर विलासजी 100% त्यांच्यावर कारवाई करणार. आणि माझे मित्र अतुल लोंढे जे म्हणत होते की बाकीच्यांवर कारवाई झाली की नाही, तर बाकीच्यांना सगळ्यांना वॉर्निंग, लास्ट वॉर्निंग देण्यात आल्यात. याच्यानंतरची जर कारवाई असेल तर ती कारवाई फार कठीण आणि गंभीर असेल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हात्रेचं जे काम आहे याच्यावर तर 1,00,000% कारवाई पक्षाकडून केली जाईल, असं पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता म्हणून मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला ती कारवाई झालेली ही बघायला पण मिळेल. त्याच्यामुळे असं काय नाहीये की आम्ही हवेत बोलतोय. आम्हालाही तेवढाच राग आलाय जेवढा जनतेला आलाय, जेवढा बाकीच्यांना आलाय, कारण शेवटी मी पण डॉक्टर आहे. या प्रकारच्या नेते पण गोष्टी डॉक्टर होता आहेत. कामा नयेत. तुमचे नेते पण तेच आम्ही डॉक्टरच आहेत. सांगतोय ना, हम्म. आम्ही या प्रकारच्या गोष्टी श्रीकांत शिंदे साहेबांनी सांगितलं, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाही. एकही मिनिट अशा प्रकारच्या गोष्टीला आम्ही थारा देत नाही आहोत. मेडिकल क्षेत्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय किंवा श्रीकांत शिंदे फाउंडेशन जे काम पूर्ण महाराष्ट्रात करतंय, एवढं मोठं काम दुसऱ्या कुठच्या पक्षाच्या नेत्यांनी केल्याचं मला अजून तरी माहित नाही आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं काम आम्ही ज्यावेळी मेडिकलमध्ये करतो, मेडिकलमध्ये काम करत असताना शिंदे साहेबांनी 450 कोटी रुपये त्यावेळी दिले, ज्यावेळी उद्धव साहेबांकडून फक्त 3.5 कोटी रुपये 2-2.5 वर्षामध्ये गेले. त्याच्यामुळे एवढं मोठं काम आम्ही जे करतोय, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठीशी घालायचं नाही आणि या परिस्थितीमध्ये आम्ही घालणारही नाही. ठीक आहे. आमचं स्पष्ट मत आहे, कारवाई मला- त्यांच्यावर झाली पाहिजे ठीक आहे, आणि पक्षातली कारवाई पण आम्ही करणार. ठीक आहे, नक्की करा. पण मला डॉक्टर शुभम तुम्हाला एक विचारायचं आहे. विलास हा 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 बोला अतुलजी बोला. 350 कोटी खर्च केला, कौतुक आहे तुमचं फार, म्हणजे तुम्ही फारच मोठं काम केलं. अहो, तुम्ही सत्तेमध्ये आहे ना, एक व्यक्ती एवढ्या लोकसंख्येचं काम करू शकतो का? सरकारपेक्षा मोठी संस्था कुठली असते का? सरकारपेक्षा कुठलीच संस्था मोठी नसते. सरकारी रुग्णालय सरकारच टाकू अहो शकतं. अतुलजी, टॅक्समधनं पैसे ऐका अतुलजी ना, मुख्यमंत्री ऐका ना, सहायता राजू भाऊ, निधीमधून राजू भाऊ ऐका ना, दुसऱ्या कुठच्या मुख्यमंत्री सहायता निधीची गरज का मुख्यमंत्र्यांनी पडत आहे? दिले. मुख्यमंत्री सहायता निधीची अहो, गरज यासाठी पडत काँग्रेसच्या आहे कारण आमची कुठच्या existing मुख्यमंत्र्यांनी system दिले. ऐका ना,
राजूभाऊ मदत पृथ्वीराज बोललो नाही मी. चव्हाणांनी किती हा, पैसे नाही दिले? नाही माझ्या- त्याच्यावर एक मला वेगळी चर्चा व्हावी लागेल आणि मी तर सहमत आहे अतुलजी, ज्यांना तुमच्या या तुम्हाला- मताशी तुम्हाला सहमत जे आहे केलेलं आहे ते की तुम्ही मदत मागण्यासाठी मान्य करायला डायरेक्ट पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे का जावं लागतंय, खाली का मदत मिळत नाही, त्याच्यावर एक वेगळा विषय, वेगळी चर्चा करूया की प्रत्येक वेळी मंत्रालयात काय यावं लागतं, तिथं मदत का मागावं लागतं. ठीक आहे. डॉक्टर शुभम मला सांगा की आता खरंच या राज्यातल्या सरकारी हॉस्पिटलमधली परिस्थिती अशी आहे का, तुम्ही मान्य कराल, मला माहित ना सिनियरिटी तुमचं अप्रायझल काय काय असेल ते बघा आता ते, पण मला तुमच्याकडून अपेक्षा आहे, खरं सांगा आज सगळा हा जो डोलारा आहे ना सरकारी रुग्णालयांमधला, तो निवासी डॉक्टरांच्या माथी आहे का, तुम्ही तोफेच्या तोंडी आहेत का, सिनियर्स कुठे आहेत तुमचे, आज या सगळ्या प्रकरणात सुद्धा सिनियरची जबाबदारी नाहीये का, सिनियर्स प्रत्येक वेळी सिनियर्स बाजूला आणि तोफेच्या तोंडी तुम्ही सगळे, असं का? आता आमच्या सायन हॉस्पिटलचा तुम्ही विचार केला तर आमच्या सायन हॉस्पिटलमध्ये दिवसाच्या ओपीडीचं बघितलं की हजारोच्या वर दररोजचे पेशंट राहतात, दररोज 1000च्या वर ओपीडी राहते, दररोज पेशंट 1000च्या वर राहतात आणि डॉक्टर्स बघितले ना तुम्ही तर 200-300चे डॉक्टर राहतात. तर 1000 पेशंटच्या मागे 200-300 डॉक्टर म्हणजे आणि रात्रंदिवस 24 तास ड्युटीवर राहतात. तर जर तुम्ही बघितलं असेल तर रेसिडेंट डॉक्टर म्हणजे जे पीजी डॉक्टर करणार त्यांच्यावर किती 24 घंटे 48 घंटे त्यांना ड्युटी करावं लागते, न झोप काढता न तो. आणि जर तुम्ही बघितलं की असल्या टायमाला आणून त्यांना पॉलिटिकल प्रेशर आणि मारहाणीचे असं होत असेल तर अजून त्यांचं मानसिक खच्चीकरण किती होणार. अजून वरतून तर त्यांचे पॅरेंट्स जे आहेत, पॅरेंट्स त्यांना डॉक्टरकीला का देतील. ह्या वर्षी बघितलं असेल तुम्ही 22 लाख लोक. तुमच्यावरचं हे प्रेशर जे आहे ते तुमच्या सिनियर्सना माहिती नाहीये, त्यांची काय जबाबदारी आहे सगळ्यामधली? सिनियर्स काही करू शकणार नाही, सिनियर्सला माहिती आहे सिनियर काही करू शकणार नाही, कारण आमच्याकडे रेसिडेंटच कमी आहेत. रेसिडेंट कमी असल्यामुळं, कारण सरकार जागा वाढवत नाही, सरकारनं जागा वाढवले तर त्यांना बेड्स पण कमी आहेत. लोक आता आमच्या इथं अशी कंडिशन आहे की एका बेडवर 2-2, 3-3 पेशंट सांगून ऍडमिट करावं लागतात की त्यांना ऑलरेडी सांगावं लागतं की आमच्याकडे बेड्स नाहीयेत, तर तुम्ही असे एका बेडवर 2 जण झोपावं लागतील तुम्हाला, तर तुम्हाला त्यानुसार तुम्ही ऍडमिट करतो. जर ते तयार असेल तरच आम्हाला ऍडमिट करावं लागते, पण आम्ही कुणाला वापस पाठवत नाही. तर याचा अर्थ तुम्ही बघितला असेल तर डॉक्टर लोकांची काही चुकी नाहीये, जर बेड कमी असेल ती डॉक्टर लोकांची चुकीच नसू शकते. नाही, अगदी मी सहमत आहे तुमच्या मताशी. तुम्ही तुमच्या आहे त्या यंत्रणेमध्ये तुम्ही तुमची सेवा देण्याचं काम करताय, म्हणून तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि खुलेपणानं सोबत आहोत, तुमच्या सुरक्षेसाठी सोबत आहोत. तुमच्याबद्दल काही तक्रार नाही. व्यवस्थापनाच्या बद्दल मात्र निश्चितपणे प्रश्न आहेत, सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न आहेत. नवनाथराव, खरं तर आपल्या या सगळ्या आजच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेणं आता काही सोपी गोष्ट राहिलेली नाहीये. प्रचंड खर्चिक ही बाब झालेली आहे. एक वेळ माणसाला म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ह्या दवाखान्याची वेळ येऊ नये अशी भावना मनात असते, पण जे सरकारी रुग्णालय आहे ती शेवटची आशा असते ह्या सगळ्या नागरिकांच्यासाठी. अशा परिस्थितीत आपण त्याच्या सुधारणेसाठी काय करतोय? काय एवढा ताण आलेला असताना सुद्धा डॉक्टर भरले जात नाहीयेत, सिनियर्सची तिथं कमतरता आहे, अनेक यंत्रणेची कमतरता आहे, आपण बजेटच्या माध्यमातून तो पैसा का वाढवत नाहीयेत? विलासराव, एक गोष्ट नक्की मान्य केली पाहिजे की सरकारी दवाखान्याची अवस्था फारशी बरी नाही आहे आणि खाजगी दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची लूट केली जाते. कारण अव्वाच्या सव्वा बिल वसुली करणं हे धंदे अनेक डॉक्टर, म्हणजे काही सन्माननीय अपवाद निश्चित असतील, पण अनेक डॉक्टरांकडनं अशा पद्धतीची रुग्णांची लूट करण्याचं काम वेगवेगळ्या, फक्त महाराष्ट्रात होत नाही तर देशभरामध्ये हे सगळं वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतं. म्हणजे तिथं काय भारतीय जनता पार्टी, काँग्रेस असा मतभेद नाही. म्हणजे कर्नाटकमध्ये गेला, तेलंगणात गेला तरी तिकडे काही वेगळी परिस्थिती नाही आणि महाराष्ट्रात असेल किंवा अन्य कुठल्या राज्यात असेल तिथेही काही वेगळी केली नाही. सरसगट सगळ्याच राज्यांमध्ये ही परिस्थिती ओढावलेली आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि राहिला प्रश्न तुम्ही रुग्णालयातल्या डॉक्टराचा, तर अनेक डॉक्टर हे सरकारी रुग्णालयामध्ये नोकरी करायला तयार नाहीत. कारण सरकारी रुग्णालयामध्ये त्यांना नोकरी करायची नसते, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल टाकलं तर जास्त प्रॉफिट मिळत असतं. त्यामुळे शहरात तरी थोडीशी बरी अवस्था आहे, पण ग्रामीण भागामध्ये, मी ग्रामीण भागामधून येतो, ग्रामीण भागामध्ये तर डॉक्टर, आरएमओ रुग्णालयामध्ये नोकरी करायला तयार नाहीत, नोकरीला माणसं भेटत नाही, अशी अवस्था ही वास्तव आहे. तर त्यामुळे एकूण ही रुग्णालयाची संपूर्ण व्यवस्थाच मोडकळीला आली अशा पद्धतीची अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. तसे प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी केले जातात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी सारखा कक्ष असेल किंवा मुख्यमंत्री वेगवेगळे आरोग्य सुधारणा, आरोग्य दूत अशा पद्धतीच्या योजना असेल, यामधून या सुधारण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय. परंतु एकूणच समाज म्हणून आपल्याला ते विचार करण्याची गरज आहे की डॉक्टर हे रुग्णांच्या सेवेसाठी असतात,
का फक्त प्रॉफिट कमावण्यासाठी असतात, याचा देखील विचार करावा लागेल. ज्या पद्धतीनं खासगी रुग्णालय मोठ्या प्रमाणात वाढले, आज बघा प्रत्येक शहरामध्ये 10-10, 15-15 मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी तर किमान 50-100 मोठी हॉस्पिटल असे असतात की ज्याच्याकडनं खासगी रुग्णालयामध्ये खाटा अवेलेबल असतात, सगळं अवेलेबल असतं, परंतु तिथे ऍडमिशन दिलं जात नाही, डिपॉझिट कशा पद्धतीनं भरा हे सांगितलं जातं. हे सगळ्या प्रश्न आहेत, परंतु सरकार म्हणून त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे आणि ती वेळोवेळी केली जाते. परंतु समाज एक म्हणून फक्त देखील उदाहरण याचा- सांगतो नवनाथराव, एक उदाहरण सांगतो. मी गडचिरोलीला काही दिवसांपूर्वी गेलो होतो. गडचिरोलीची डॉक्युमेंटरी केली तेव्हा त्या गडचिरोलीमध्ये बालमातांचं मृत्यूचं प्रमाण खूप आहे, म्हणून तिथं एक अतिशय सुसज्ज मुंबईमध्ये असावं अशा प्रकारचं हॉस्पिटल उभं केलं गेलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि सगळ्या यंत्रणा तिथं आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जबरदस्त आहे, सगळ्या गोष्टी तिथं आहेत आणि ती गरज आहे. शेवटच्या टोकापर्यंत हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, पण केवळ डॉक्टर तिथं नाही आहेत म्हणून आज ते सगळं तिथं बंद आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होणं गरजेचं आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही, माणसं चांगली देणं आणि त्याला प्रोत्साहन देणं, या डॉक्टरांना प्रोत्साहन देणं, त्यांना चांगलं वातावरण देणं, त्यांना सुरक्षा देणं, ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. अखिलजी, तुमची काय अपेक्षा आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करायला हवं? आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलूया. राजकारणाच्या पलीकडेच जाऊन बोलतोय. आता मी सगळी चर्चा नीट ऐकली. आपण जर अशा प्रकारे डॉक्टरांना जेव्हा मारण होत असेल, आत्तापर्यंत आपण पाहत होतो की फक्त डॉक्टरांना होत होतं, आता तर महिला डॉक्टरांना, नर्सेसांना पण मारण होत असेल आणि जर त्याच्यावरती योग्य कारवाई होणार नसेल, आपण एक मुद्दा या पूर्ण चर्चेत विसरतोय. जर तिकडे समजा यंत्रणा नाही आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये समजा ॲडमिनिस्ट्रेशन प्रॉपर नाही आहे, तर हे कोणाच्या अंतर्गत येतं? हे नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतं. नगर विकास खात्याचे मंत्री, जरी राजकारण आपल्याला मध्ये आणायचं नसेल तरी या नगर विकास खात्याचे मंत्री हे आदरणीय एकनाथ शिंदे आहेत. आणि जर तिकडे त्यांच्याच पक्षाचा एक नगरसेवक जर अशा प्रकारचं मारहाण करत असेल तर आपण मोराल कसं वाढवणार? डॉक्टरांचं, नर्सिसचं, मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये काम करणाऱ्यांचं मोराल आपण कसं वाढवणार? आपण जी वॅगन घेऊन, लँड क्रुझर घेऊन वेगवेगळे फोटो ऑपॉर्च्युनिटीजसाठी आपण उद्घाटन करायला जातो. माझी विनंती आहे, कारवाई, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स, पण तुम्ही त्या नगरसेवकाला धरा, स्वतःच्या जी वॅगनमध्ये बसवा, घेऊन जा, त्या महिला ज्या नर्सिस आहेत त्यांच्या माफी मागायला लावा. म्हणजे महाराष्ट्राचं जे काय अशा प्रकारे जे काय अपमान होत आहे, ह्याच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत आहे. महाराष्ट्रामध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे देशाला की जर अशा प्रकारे महिलांवर हात उगारलं गेलं, एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना वगैरे सांगणार आणि दुसऱ्या बाजूला आपले लाडके गुंड जाऊन अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये जर महिलांवर हात उगारणार असतील, शिवीगाळ करणार असतील, तर आपण काय देतोय ठीक देशाला? आहे, मी एक छोटीशी कमेंट घेतो डॉक्टर अजय वाघमारेंची आणि नंतर मला दुसऱ्या डॉक्टरांकडे जायचं, माडच्या डॉक्टर शुभम यांच्याकडे. हां डॉक्टर, प्लीज छोटीशी कमेंट. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. अखिल चित्रे कितीही बोलले आणि उबाटा किंवा काँग्रेस कितीही बोललं तरी त्यांना काय प्रत्येक गोष्टीत राजकारणाशिवाय दुसरं काय दिसत नाही. तुम्ही किती सांगितलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोला, त्यांना कळणारच नाही. कारण ते जसं संतांची धनाची त्या मोगलांना दिसत होते. अहो मग तसं या 24 तास लोकांना तुम्ही ते 1 मिनिट बोलला, पण या 24 तास झाले. या तुमचे लोकांना लापता स्वप्नात, खासदार पाण्यात, कुठे आहेत? सगळीकडे त्यांच्या राईट हँडनी तिकडे एवढं धुडगूस घातलं, एक ट्विट केलं म्हणजे सगळं संपलं का? स्वतःला डॉक्टर म्हणतात, स्वतःला म्हणता की मी ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे, मला डॉक्टरांच्या व्यथा करतात. मग तुम्ही कधी समोर येऊन बोलणार? वारंवार मीडियाशी बोलत असतात तेव्हा आता मीडियामध्ये का लपताय? माझा वेळ संपलाय, दोघांनाही थांबवतो. डॉक्टर प्लीज माफ करा, थांबवतोय. डॉक्टर शुभम, मला सांगा, तुम्हा डॉक्टरांची काय अपेक्षा आहे? सरकारपर्यंत हे सगळे त्यांचे प्रतिनिधी नक्की पोहोचवतील अशी आशा आहे. तुम्ही प्लीज सांगा, काय अपेक्षा आहे तुमची? बघा, आता घटना का झाली की तिथे NICU चा बेड अवेलेबल नव्हता असं डॉक्टरांनी सांगितलं. तर हे डॉक्टरांची भांडणं करूस तर, हुज्जत घालूस तर त्यांनी त्यांचं नगरसेवक आहेत तर तेच त्यांच्या वरच्या मेयरला जाऊन सांगितले असते की बाबा आमच्याकडे NICU चे बेड्स कमी आहेत, बेड्स वाढवा. ही परिस्थिती आली असती नाही. तर अजून एक म्हणणं आहे की द बेड्स त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं असतं तर त्यांना रेफर करायची गरजच नसती पडली आम्हाला. तर दुसरी मुद्दा म्हणजे कायदा 2010 पासून लागू आहे की बाबा अशी घटना झाली तर 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला अटक झाली पाहिजे. पण अजूनपर्यंत म्हणजे घटना 6 तारखेला झाली, मग मीडिया प्रेशर, सोशल मीडिया प्रेशर, डॉक्टरांचं प्रेशर, त्यामुळे त्यांची अटक 8 तारखेला झाली, ती पण संध्याकाळी. हे म्हणजे प्रेशर आल्यामुळे अटक झाली, व्यवस्था साथ देत होती. एक दुसरी घटना. आता तिसरी घटना म्हणजे त्यांना
जे हॉस्पिटल्समध्ये आहेत, जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्यांना पॉवर द्या की लोकांना थांबवायचं, इव्हन इफ इज VIP और पॉलिटिशियन. तिसरा मुद्दा, हे 3 मुद्दे आमचे महत्वाचे आहेत. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये CCTV लावण्यात यावे. आणि ह्या OPD मध्ये CCTV होता म्हणून घटना पुढे आली. जर CCTV नसतात तर, आणि खूप सारे हॉस्पिटल्स असे आहेत की तिथे CCTV नाहीये. ठीक आहे, पण एक मात्र मुद्दा आहे. मला वाटतं सरकारचे जे प्रतिनिधी आपल्या चर्चेमध्ये आले ते निश्चितपणे ह्या डॉक्टरांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. त्यांना माहीत नाही असं नाही आहे, पण आपल्याला सुधारणा करावी लागेल. रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे. अक्षरशः ज्या घरामध्ये आजार शिरतो ती माणसं काही पिढ्या मागे जात आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारी दवाखाना हा त्यांच्यासाठी पर्याय असतो. अशा वेळी तिथं सुविधा मिळत नसेल तर दोन्ही बाजूनी मरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका बाजूला रोग आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्था खाती माणसांना, हे योग्य नाही आहे, हे थांबलं पाहिजे. आणि दुसरं, लोकप्रतिनिधींची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी व्यवस्था निर्माण केली पाहिजे, ना की व्यवस्थेतल्या लोकांना मारलं पाहिजे. या चर्चेत आपण आलात, आपली आपली भूमिका मांडली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण जाताना आपण बघूया आज लोकांनी या सगळ्याबद्दल, प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डॉक्टरांना झालेली मारहाण ही सत्तेची मस्ती आहे का, हा प्रश्न आपण विचारला होता. 93% लोक म्हणतायत होय ही सत्तेची मस्ती आहे, आणि नाही असं 60% म्हणतायत. पण मस्ती कुठली असली तरी ती कायद्यानं थांबवली पाहिजे, ती जिरवली पाहिजे.